लाडकीच्या नावानं बनावट बँक खाती। बोगस लाडकींकडून लाखोंची लूट। सरकारी तिजोरीवर बोगस लाडकींचा डल्ला। एक वर्ष पूर्ण होत असलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत नवनवीन माहिती समोर येते। आता लाडकीच्या नावानं बनावट बँक खाती असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। विशेष म्हणजे विधिमंडळाच्या अधिवेशनात खुद्द मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात हे मान्य केलंय। सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील अनेक आमदारांनी या संदर्भात तारांकित प्रश्न अधिवेशनात उपस्थित केला होता। त्याला दिलेल्या लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी बनावट बँक खात्याबाबत माहिती दिली। जुहू पोलिसांच्या ताब्यात बनावट बँक खाती उघडकीस। 104 बनावट बँक खाती उघडकीस। सरकारचे 19,43,000 रुपये लाटले। मानखुर्द, देवनार, धारावी येथील शेकडो महिलांची फसवणूक केल्याची तक्रार। राज्यात 7 गुन्हे दाखल। मुंबईत 2 गुन्हे, साताऱ्यात 2, सोलापुरात 1 गुन्हा तर सोलापूर ग्रामीणमध्ये 1 गुन्हा, नांदेडमध्येही 1 गुन्हा दाखल। मुंबईतील या प्रकरणातील सर्व बँक खाती आणि खातेधारक खरे आहेत। आरोपींनी खातेधारकांना 1,000 रुपये देऊन त्यांची खाती वापरली। पोलिसांनी या घोटाळ्यातील रक्कम गोठवली आहे। या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार प्रतीक पाटील नावाची व्यक्ती आता फरार आहे। आधीच लाडकीचा भार सरकारला डोईजड झालाय। सरकारी तिजोरीत खडखडाट असताना अशा फसवणुकीच्या घटना रोखण्याचं मोठं आव्हान आता सरकार समोर आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।